रोहित शर्माचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील बनसोड भागात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याची आई पौर्णिमा शर्मा विशाखापट्टणमची आहे, तर त्याचे वडील गुरुनाथ शर्मा एका वाहतूक कंपनीत काळजीवाहू आहेत. वडिलांचे उत्पन्न कमी असल्याने शर्मा यांचे संगोपन बोरिवलीमध्ये त्यांच्या आजोबा आणि काकांसोबत झाले. त्याला विशाल शर्मा नावाचा एक धाकटा भाऊ देखील आहे. रोहितने 1999 मध्ये त्याच्या काकाच्या उत्पादनातून क्रिकेट कॅम्पमध्ये खेळायला सुरुवात केली. त्यावेळी रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड होते आणि त्यांनी त्याला त्याची शाळा स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये बदलण्यास सांगितले, कारण लाड तिथे प्रशिक्षक म्हणून काम करत होते आणि त्यामुळे रोहितला क्रिकेट खेळण्यासाठी अधिक सुविधा मिळू शकल्या. त्यावेळी रोहितला त्या शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही आणि नंतर त्याने शिष्यवृत्तीची मागणीही केली. रोहितने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात ऑफ स्पिनर म्हणून केली, पण नंतर लाडने त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला, कारण त्याला वाटले की त्याच्यात एक चांगला फलंदाज बनण्याची क्षमता आहे. रोहित 8व्या क्रमांकावर फलंदाजी करायचा आणि नंतर लाडने त्याला सलामीवर म्हणून बढती दिली. रोहितने फलंदाजी आघाडी घेताच आणि पहिल्यांदाच सलामीला येताच त्याने त्या सामन्यात त्याचे पहिले शतक झळकवले. रोहित शर्माने मार्च 2005 मध्ये ग्वाल्हेर येथे झालेल्या देवधर ट्रॉफीमध्ये पश्चिम विभागाकडून मध्य विभागात विरुद्ध खेळताना लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. नंतर त्या स्पर्धेला एका सामन्यात रोहितने उत्कृष्ट फलंदाजी केली आणि उदयपूर येथे नॉर्थ झोन विरुद्ध फक्त 123 चेंडूत 142 धावा केल्या. या शतकाचा रोहितला खूप फायदा झाला. यानंतर रोहितने अबुधाबीमध्ये इंडिया संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली आणि नंतर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 30 जणांच्या संघात त्याची निवड झाली. रोहितला अंतिम संघात स्थान मिळाले नसले तरी त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले आणि नंतर NKP सिल्वर चॅलेंज ट्रॉफीसाठी त्यांची निवड झाली. लिस्ट ए क्रिकेट खेळल्यानंतर शर्माने जुलै 2006 मध्ये डार्विन येथे न्यूझीलंड ए विरुद्ध भारत संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2006 आणि 2007 मध्ये त्यांनी मुंबई क्रिकेट संघाकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. त्या काळात रोहितने गुजरात विरुद्ध 267 चेंडूत 205 धावा केल्या होत्या. बंगाल विरुद्धच्या अंतिम सामन्यात रोहितने अर्धशतक झळकावून मुंबईला स्पर्धेत टिकवून ठेवले. ऑक्टोबर 2013 मध्ये अजित आगरकर निवृत्त झाला आणि रोहित इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार बनला आणि तो आजपर्यंतचा त्याचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहितच्या सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीमुळे 2013-2014च्या हंगामात त्याला मुंबई संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आला. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.